द स्टोरी. पॅरेंट्सचं ऐकायचं. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत असाल आणि तुमची तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर स्कूलमधनं घरी आली आणि बाहेर जायचा प्लॅन होता ॲक्च्युली, म्हणून पटकन चहा ठेवली, एक व्हिडिओ एडिट केला, तो पोस्ट केला आणि मग किचनमध्ये आली. चहा एकीकडे ठेवलेला होता, तर म्हटलं चहा होते तोपर्यंत आपण हे जे टिफिन वगैरे असतात आणि काही जेवणाची ताटं वगैरे असतात ना, ते क्लीन करून घेते मी रोज. म्हणजे कसं काम पण होत राहतं, एक दुसरं म्हणजे रिकामा टाईमपास होण्यापेक्षा ना काम होत असतं. हा माझा हेतू असतो, म्हणजे टाईम वेस्ट होण्यापेक्षा तो युटिलाइज होतो ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर इकडे आता ट्रायपॉड नाही आहे, त्याच्यामुळे ना थोडंसं व्हिडिओ तुम्हाला हलताना वगैरे दिसेल. तर इथे निधीच्या हातात कॅमेरा मोबाईल दिलेला आहे आणि तिने तो पकडलेला आहे. तर इथे ना आज झालं असं की उद्याचा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू होत होते आहेत उद्यापासून. तर माझा विचार होता की पूजा वगैरे घेऊन यावं, पण पॉसिबल झालंच नाही जाणं. माहिती आहे 7 crores एक स्टोरी होती. टेल मी द स्टोरी नेम. 7 crores बोलले ना. ओके. हां, तर 7 crores. मग काय झालं, 7 बेटे होते आणि एक डॉटर होती आणि त्यांचे मम्मी पप्पा होते. अच्छा. आणि त्याचे पप्पा वूड कटर होते. काय वूड कटर? हां. अच्छा. हां. वूड कटर म्हणजे जे झाड काटणार, लाकूड तोड्या. लाकूड तोडे. मग काय झालं, एकदा तो लाकूड तोडायला गेला होता. तर त्यांच्या बच्चे ना खूप शैतान होते, एवढे डिसिप्लिन पण नाही होते. मग काय झालं, ते डिसिप्लिन नाही होते. त्यांनी काय केलं, एक लिक्विड टाकलं ग्रासमध्ये की त्याच्याने ॲनिमल्सच्या अंदरमधली जी हे असतं ना बॉडी, तर ना ती सुजून जाते. जसं आपल्याला लागलं की इथं सुजतं, इथं लागलं. मग ते लिक्विड टाकून दिलं आणि ते त्यांच्या पप्पाला नाही माहिती होतं. तर पप्पाने सांगितलं की ज्याने पण एक ग्रासमध्ये टाकलंय, पण ते ॲनिमल्सला खाऊ नाही घालायचं. तर ना ते 7 बेटे त्यांना खाऊन गेले. म्हणजे बॅगमध्ये भरून ते ग्रास मग तिथं ॲनिमल्सला देऊन दिले. मग त्यांच्या मम्मीने पाहून घेतलं. मग मम्मी अशी बोलायला लागली, काश माझे बेटेच नाही असले असते. हे बेटे नाही, क्रोज असले असते, क्रोज. मग ना ते आता असं बोलले. मॉरल ऑफ द स्टोरी, पॅरेंट्सचं ऐकायचं आणि ॲनिमल्सला असं वसं नाही बोलायचं आणि असं वसं खाऊ नाही घालायचं. असं वसं म्हणजे चुकीचं. असं वसं म्हणजे चुकीचं खाऊ नाही घालायचं. पॅरेंट्सला चुकीचे शब्द, रॉंग वर्ड्स बोलायचे नाहीत. नाही. ओके. हां, पण पॅरेंट्सला नाही बोलले होते. ठीक आहे ना. थँक्यू. व्हेरी नाईस, खूप छान स्टोरी. निधीची स्टोरी ऐकून झाली, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला, माझी वॉकिंग वगैरे सगळं झाल्यानंतर ना मी थोडंसं स्किन केअर करायला बसली. कारण आठवड्यातनं एकदा ना सेल्फ केअर म्हणा किंवा स्किन केअर म्हणा झालंच पाहिजे. तर मी ना उद्या हेअर वॉश करायचा होता, तर सकाळी हेअर वॉश करायचं आहे, त्याच्यामुळे हेअर ऑइलिंग होणार नाही. संडेच्या दिवशी कसं असतं ना, रिलॅक्स असतो, तर त्याच्यामुळे सकाळी ऑइलिंग करून घेतलं केसांना की मग 2-3 तासाने हेअर वॉश आपण करू शकतो. पण सेम डे जर जॉबवर जायचं असेल ना, तर पॉसिबल होत नाही सकाळी ऑइलिंग करणं. आणि विना ऑइलिंग जर तुम्ही हेअर वॉश करताना तर ते खूप ड्राय होतं. एक तर थंडीच्या दिवसात डॅन्ड्रफ, फ्रिझीनेस खूप वाढलेला असतो केसांचा. त्याच्यामुळे ना ही काळजी आपण घेतलीच पाहिजे की बिफोर हेअर वॉश तुम्ही हेअर ऑइलिंग करा. 1-2 तास म्हणा, किंवा जर सकाळी घाई असेल तर आदल्या रात्री करा, म्हणजे करा तुम्ही. तर माझं तेच चाललेलं होतं. आणि हेअर कट केल्यामुळे मागचा 1 आठवडा ऑइलिंग केलीच नाही, त्याच्यामुळे थोडेसे असे बेजान वाटत होते मला माझे हेअर. म्हणून मग मी पहिले ऑइलिंग केलं
आणि निधी माझ्या अवतीभोवतीच फिरते. आता सध्या असं झालेलं आहे ना तिचं, आता ती जशी जशी मोठी होते ना तिला असं एकटं वाटायला लागतं. कारण काय, तिला घरात खेळण्यासाठी कोणी नाही, आम्ही दोघं कामात असतो आणि तिला वेळ नसतो. त्यामुळे ती आम्हाला तिच्या स्टोरीज सांगते किंवा म्हणते की तू खेळ माझ्याबरोबर, किंवा तिच्या पप्पांना म्हणते की पप्पा तुम्ही खेळा. ते आल्यानंतर ते खेळतात आणि मी असली की मग आम्ही काहीतरी इनडोअर गेम असतात ना ते खेळत असतो. तर याच्यावर सोल्युशन काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आम्हीच तिच्याबरोबर छोटं होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. सध्या तिला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये मी कुठेच अडकवलेलं नाही. अजून विचार चालू आहे, बघू कसं पॉसिबल होत होतं. कारण माझ्याकडे गाडी नाही, प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर अवलंबून असते आणि सारखं त्यांना तुम्ही सोडून द्या किंवा त्यांचं काम सोडून ते तिला असं घेऊन नाही जाऊ शकत क्लासेसला वगैरे कुठे, आणि इथे वॉकिंग डिस्टन्सला क्लासेस नाही. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम आमचा चाललेला आहे. बघू तो कधीपासून सॉल्व्ह होईल. तर आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर तो सॉर्ट करायचा. तिची स्टोरी ही रोजचीच असते. स्कूलमध्ये एक स्टोरी ऐकवली जाते, ती तिच्या भाषेत हिंदी इंग्लिश मिक्स सगळं करून सांगते. हसू पण येतं आणि तिच्याकडनं वॉर्निंग पण असते की मम्मी मला काहीच हे सांगू नको, माझी स्टोरी शांततेत ऐकून घ्यायची. म्हणून ती कुठे चुकली पण तर ते मी तिला नंतर एक्सप्लेन करते, पण आधी शांततेत तिचं सगळं ऐकून घेत असते. तर असा काहीसा दिनक्रम आमचा होतो आता सध्या. बघा आता इथे मी ऑइलिंग केली ना, त्याच्यानंतर मस्त हेअर पॅक बांधून घेतलेले आहे मोकळे न सोडता, आणि त्याच्यानंतर थेट मी माझ्या फेसकडे वळली. आठवड्यातनं एकदा मी आता मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडरचा फेस पॅक लावते. म्हणजे लावते, 2च इन्ग्रेडियंट टाकते आहे मी, दुसरं कुठलंच त्याच्यामध्ये ॲड करत नाही. नंतर गुलाबजल आणि ग्लिसरीन. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून ग्लिसरीन, नाहीतर इकडे उष्णता असली की मी ग्लिसरीन स्किप करते. तर हे दोघं मिक्स करून घेतल्यानंतर चेहऱ्याला लावले ना आठवड्यातनं एकदा, छान मस्त ग्लो येतो. प्लस आपली स्किन पण हेल्दी होते. आणि एक प्रकारचं स्किन केअर आपण हे ना आफ्टर 30 फॉलोच केलं पाहिजे. एक खूप जास्त नाही पण थोडा तरी वेळ, आता मला साधारणतः हे सगळं करायला ना 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत. आणि हे करून पण मी माझे बाकीचे पण कामं केलेले आहेत. ते कसे ते पुढे समजेल तुम्हाला. व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही, की स्किन केअर करता करता पण आपली कामं होऊ शकतात. सेल्फ केअर म्हणा, स्किन केअर म्हणा, हे दोघं करून आपण आपलं घर आणि सगळं काही सांभाळू शकतो. त्याच्यामुळे फक्त घर सांभाळायचं आहे, घरातली कामं, इतरांची काळजी, इतरांसाठी जगणं एवढंच न करता स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढत काढत तुम्ही त्यांची पण काळजी घ्या, त्यांचं घरातल्यांचं पण करा आणि घरातलंही करा. होतं पॉसिबल जर आपण प्रयत्न केले तर. पण जर आपण प्रयत्नच करत नसू आणि नाही मला वेळच नसतो, मग माझी इतकं कामं असतात, मग मला रात्रीचे 11 वाजतात 12 वाजतात, हे ना खूप एक्सक्यूज असं. म्हणजे मला आतापर्यंत भरपूर जण म्हणतात की बाई वेळच मिळत नाही केसांना तेल लावायला, काळजी घ्यायला, फेस पॅक लावायला, पार्लरमध्ये जायला. वेळ काढावा लागतो. खरी गोष्ट ही असते की आपण जर 5 मिनटं जरी आपण स्वतःसाठी काढू नाही शकलो ना तर मग कठीण आहे. आणि मला असं वाटतं की जो स्वतःला वेळ देतो, स्वतःची काळजी करतो, स्वतःवर प्रेम करतो, तीच व्यक्ती इतरांसाठी वेळ काढू शकते, इतरांची काळजी घेऊ शकते, इतरांवर प्रेम करू शकते. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कारण मी भरपूर अशी व्यक्ती बघितले की जे स्वतःच्या बाबतीत खूप बेजबाबदार असतात ना, ते दुसऱ्यांच्या बाबतीतही बेजबाबदार असतात. म्हणून काहीही झालं ना तरी आपण स्वतःला पुरेपूर वेळ द्यायचा. कुठलंच असं हे नाही करायचं. मी रोज नाही म्हणत आहे, तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी देऊ शकतात. रोज तर आपण योगा वगैरे करणं हे खूप लांबची गोष्ट असते हल्लीच्या काळात. माझ्याकडे कितीतरी क्लायंट असे आहेत की आम्हाला वेळच मिळत नाही अशातले असतात. त्यामुळे मी काहीच बोलत नाही. जर तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही काढू शकत तर मग मी तरी काय सांगणार आहे ना. हा मलाच प्रश्न पडतो की आता मी कसं सांगू की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. कारण आपल्याला आपल्यापेक्षा जास्त दुसरं कोणी ओळखत नाही एवढं मला माहिती आहे. तर प्लीज सेल्फ केअर करा. आणि जसं तुमचं तिशी उलटते ना खूप सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे तिशीनंतरच काळजी घ्या. कारण जर अजून तुम्ही 10 वर्ष लोटलेत ना मग 40 नंतर गोष्टी हाताच्या बाहेर जातात ज्या आपण आवरू शकत नाही आणि पश्चाताप राहून जातो. त्याच्यामुळे आहे वेळ तर त्या वेळेचा फायदा घ्या. वेळ निघून गेली तर पश्चाताप राहील. कारण आयुष्य हे एकदाच मिळत असतं. तर बघा मी फेस पॅक लावला, त्याच्यानंतर तो वाळत होता ना तोपर्यंत माझं नेलपेंट रिमूव्ह करायची राहिलेली होती. मी नेहमी नेलपेंट नाही लावत, पण आता कसं बड्डे पार्टी वगैरे होत्या म्हणून लावल्या. कारण कंटिन्यू नेलपेंट लावली ना तर आपल्या नेल्सची जी ओरिजिनल पॉलिश असते ना ती निघून जाते, म्हणून मग मला आवडत नाही. जर तुम्ही हे नेलपेंट रिमूव्हर आणि नेलपेंट
याचा वापर सदैव कराल तर त्यात केमिकल असतं जे हार्मफुल असतं कधी कधी आपल्या नेल्ससाठी, आणि जी नॅचरल शाईन असते ना आपल्या नेल्सचं जे कव्हर असतं नेल्स असतं त्याच्यावरची, ती निघून जाते. त्यामुळे ऑकेजनली तुम्ही नेलपेंट लावा. मी तरी तसंच करते, नियमितपणे लावू नका, म्हणजे केमिकलचा वापर कमी राहील आपल्या याच्यावर. आता हे जे रेड राहिले ना ते भांडे वगैरे घासण्यात, कपडे वगैरे धुण्यात निघून जाईल. मी रात्रीच लावून घेतलं तेवढ्यासाठी. आता तो फेस पॅक थोडा अजून राहिलेला होता, तोपर्यंत म्हटलं की उद्या पूजा मांडणी सकाळी मला स्कूलला जायच्या आधी माझी पूजा होऊन जाते असं मला वाटतं. कारण मागच्या वर्षी मी तसंच केलं होतं की स्कूलला जाण्याआधी पूजा करून घेत होती. कारण स्कूलवरनं कितीतरी लोकांना भेटतो, प्लस थकवा, निगेटिव्ह एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे जर सकाळी फ्रेश माइंडने आपण पूजा करूनच घरातनं निघालो ना तर दिवस आपला प्रसन्न जातो, पॉझिटिव्ह राहतो आपण, एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये असते. म्हणून मग मला असं होतं की सकाळी भलेही झोपमोड झाली चालेल, थोडासा त्रास झाला चालेल, पण लवकर उठून पूजा करून मगच स्कूलला जायचं. आणि तीच तयारी मी करून घेत होती, म्हणजे इन केस जर थोडं अर्धा एक तास लेटही झालं उठायला तर धावपळ व्हायला नको आपली. त्यामुळे मग मी काय केलं, पूजेचं सकाळी मला पूजेसाठी काय गोष्टी लागणार आहेत, कुठे कुठे ठेवल्या आहेत ते शोध होईल सकाळी. त्याच्यापेक्षा वेळ होता ना, म्हणून मग मी विचार केला की हे सगळं आपण काढून आता ठेवून देऊया. म्हणजे सकाळी आपण फ्रेश वगैरे झालो, सगळी तयारी झाली की ही फक्त मांडणी करायची, कथा वाचायची, आरती करायची आणि पूजा तिथे संपन्न होईल. म्हणून मग नारळ, त्याच्यानंतर ओटी, देवीचा मुखवटा, देवीला आता कुठले दागिने घालणार आहे मी ते मागच्या वर्षी दुसरे होते, आता ह्या वर्षी चेंज करते आहे, नवीन दागिने मी घेतलेले नाही अजून. आणि बघा इथे मस्त असं मी ताट पण घासून घेतलेलं आहे, तांब्याचं ताट, आणि तांब्या पण घासून घेतला सकाळी, ती पण झंझट राहणार नाही. कुंकवाचा करंडा आहे तो पण भरून घेतला हळदी कुंकवाने देवीसाठी नवीन. आत्ता जो धुळ्यावरनं ते महादेवांचं मंदिर आहे तिथला हळदी कुंकू आणला, तो नवीन हळदी कुंकू भरला. वेणी, गजरा, फुलं हे अजून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, ते रात्रभर बाहेर राहिले तर खराब होतील, म्हणून हे अशी तयारी मी करून घेतली. आत्ता ते सगळं झाल्यानंतर मस्तच फेस माझा कोरडा झालेला होता, फेस पॅक ड्राय झाला होता, मग तो धुवून घेतला, छान स्क्रबिंग करून घेतली त्याच्याने. आणि त्याच्यानंतर स्वच्छ पुसल्यावर मस्त जे सिरम मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं DIY ग्लिसरीनचं आणि गुलाब पाण्याचं, ते सिरम चेहऱ्याला लावून घेते आहे. त्याच्यामुळे ना भरपूर रिझल्ट छान मला मिळत आहेत, म्हणून असं वाटत नाही की स्किप करावं. आता 1-2 पिंपल जे गालाच्या खाली येतात ना ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे येत आहेत, तर ते पण थोडंसं प्रॉपर डायजेशन आणि लाईफस्टाईल किंवा योगा अजून स्किप आहे, तो व्यवस्थित झाला की ते पिंपल्सही जातात. आणि हे लावल्यावर थोडासा फेस मसाज मी देते आहे. बस एवढंसं आजच्या या 13 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की किती सोपं आहे. 15 ते 20 मिनटं लागतात आणि कामं करून आपण आपलं सेल्फ केअर, स्किन केअर करू शकतो. हाच मला तुम्हाला उद्देश, म्हणजे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आय होप की मला जे तुम्हाला सांगायचं आहे, स्वतःची काळजी, स्वतःवर प्रेम करायचं, सेल्फ केअर करायचं, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. तर आजचा हा छानसा व्हिडिओ इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा असाल ना तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कितीतरी लोक व्हिडिओ पाहता पण अजिबात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.